असताना इथून मात्र मृत चेंडू घोषित केला गेला. डेड बॉलचा इशारा सध्या तरी पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज सय्यार षटकातील पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले. चेंडूला पाठवलं गेलं होतं बाउंड्राईच्या दिशेने व्ही मध्ये फटका कन्वर्ट. बाउंड्राईच्या नजदीक एक टप्प्या अखेर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना आणि धाव मात्र इथे मिळत असताना एक धाव मिळते. धावसंख्या एकरी धावेने 1 या अंकावर धाव फलक. पुढचा बॉल आहे. यावेळेस धाव चोरली आहे अक्षरशः समोरून असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी बॅटरच्या उभं राहायच्या ठिकाणापासून जर का चेंडूचा आपण विचार केला ना खेळपट्टीच्या खूप साऱ्या जवळ इथे मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक क्विकली तिथे पोहोचणं गरजेचं होतं. सध्या तरी ते चित्र दिसलं नाहीये. मग धाव चोरली आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगल न 2 या अंकावर धाव फलक. बॅटची कडा होती. ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस खूप चुकीचा निर्णय. ॲटलिस्ट यष्टीरक्षकाच्या हातात देणं चेंडू कुठेतरी गरजेचं होतं. कदाचित ते दिलं असतं तर रनआउटची विकेट कदाचित पाहायला मिळाली असती. कालचा दिवस जर का आपण बघितलं तर टॉप 3 मध्ये पोहोचणारा संघ इथे मात्र ठरलाय. सोनटक्के संघ, जय बजरंग सोनटक्के संघ. विराटचं अर्धशतक सुद्धा या स्पर्धेतील पहिलं सध्या ते झळकताना आपल्याला इतर मात्र पाहायला मिळालं. फेकी होती निर्धाव. डॉट बॉलचा इशारा सध्या तरी पंचांचा पोहोचला नाहीये. पण पंच स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये उभे आहेत म्हणजे अर्थातच हा चेंडू निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाल्या. डॉट बॉल आहे. चेंडू संपुष्टात येत आहे. 4 धावसंख्या 3. यावेळेस खूप सारा ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू सध्या तरी आपण इथून मात्र पाहिलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 4. चांगला चेंडू आहे. अक्षरशः फलंदाजाला थोडंसं थांबा दर्शवणारा, खेळताना आणि खेळायला त्रास उद्भवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी डिलिव्हर होत असताना निर्धाव फेकी. डॉट बॉल. लास्ट टू गो. गोलंदाज भावेश. या बॅस फाईन लेग मधून चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. 2 क्षेत्ररक्षक 1 चेंडू कलेक्ट करण्याकरिता जीवाच्या आकांतानं करतील प्रयत्न. पण चेंडूचा स्पीड चेंडू इतक्या प्रचंड वेगानं निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. सरळ चौकार 4. षटक संपेल क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. थँक्यू सो मच डीजे. चांगले गीत, सुरेख गीत आपण सध्या तरी इथे मात्र या स्पर्धेचं ऐकतोय. मैत्रीचं एक चांगलं उदाहरण म्हणून या स्पर्धेकरिता आपण सातत्याने पाहतो. अगदी 7 ते 8 आणि संपूर्ण मित्रांनी मिळून उभी केलेली ही स्पर्धा, त्यांच्या सहकार्यानं उभी राहिलेली ही स्पर्धा सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कवाड नगरीमध्ये ज्ञानाबाई चषक 2025 चा थरार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 संपलं. वावेस 8 डावा खर्च करून दिल्या गेल्या. असं वाटलं दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल, कदाचित शुभ संख्येत एक चांगल्या धावसंख्येचं मिळताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल. तसं काही झालं नाहीये. गोलंदाजीचा अटॅक थोडासा पॉवरफुल पाहायला मिळाला. जर का चौकार गेला नसता तर निश्चित रूपाने एक चांगली धावसंख्या
टीम वाघिवली संघाची गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळाली असती. पुढचा बॉल आहे 38 सर्कलच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण, क्विकली ऍक्शन, रनआउटची विकेट, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हेलियन. अरे येतील किती जातील 100, ज्ञानाबाईची येणार नाही सर. ए मनात नव्हता कसला डर, ठेवलाय दरारा खरोखर. आमच्या ज्ञानाबाईच्या चकाचा आहे बघा होण्यारा मान. आमच्या ज्ञानाबाई पीएनजी संघाचा फलंदाज अमोल इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. जयेश न्यू बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धुरा सांभाळत असताना अमोलजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव मिळणार नाही आहे या चेंडूवर, फक्त रनआउटची विकेट. यावेळेस सिंगल इथून मात्र अंकित होत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि सिंगलनं धावसंख्या વધાरत असताना 9 या अंकावर स्लो गतीनं, संत गतीनं सध्या तरी द्वितीय षटकातील ज्या धावा आहेत त्या या 2 चेंडूंवर कन्वर्ट होताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर तर रनआउटची विकेट आहे, पण दुसरा चेंडू जर का बघितलं तर सिंगल इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा केस संपला. तिसरा बॉल यावेळेस फेस करत असताना वन्स अगेन त्रास उद्भवला गेला. प्रदीप भंडारी यांच्या दिशेनं जाणारा हा चेंडू, जे पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग अंपायर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट पंच पॅनलचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि स्वतःचं पंचाचं पॅनल महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी ओपन केलंय. आणि बाईत सरांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. वाडानगरीमध्ये खूप सारी चर्चा या पंचांची पाहायला मिळते. पुढचा बॉल दिशा दर्शवणारा हा चेंडू सध्या तरी आपण पाहत आहे ऑन साईडला दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मिळते आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुली मैदानाच्या आतमध्ये सध्या ते इथे मात्र पूर्ण होत असताना 2 धावेने का होईना पण धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना 12 या अंकावर धावफलक. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का, पण अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. सध्या तरी हे चेंडू जर सोडले किंवा हे षटक जर का सोडलं तर पुढचे 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे, बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल येणारे ते चेंडू तुम्हाला दर्शवतील, पण तुर्तास चालू असणाऱ्या सामन्या वर्तमान काळात न भविष्य काळात न जाता सध्या तरी प्रेझेन्समध्ये काय चालू आहे त्याकरिता आपण जाऊयात. गर्दा फेकी आहे, चेंडू संपुष्टात येत आहेत 5. अंतिम 1 चेंडूची फेकी ऑन साईडला दिशा दर्शवणारा हा चेंडू सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. षटक संपलंय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावर धावफलक. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे लाला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. या षटकाचा विचार केला तर 5 धावा कन्वर्ट झाल्यात, पण तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चेंडूला फेकून दिलंय. कुठे आहे तर बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. पहिल्या
पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गरज होती या फटक्याची. खूप साऱ्या धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला आणि तो कुठेतरी मात्र भरून काढायचं होतं. जी नाकाबंदी होती ती कुठेतरी मात्र टवायची होती आणि कदाचित तो प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक पहिल्याच बॉलवर स्वागत केले गेले. पुढचा बॉल यावेळेस व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दर्शवत असताना एक चांगला आक्रोश पाहायला मिळाला. म्हणजे डेफिनेटली इथे मात्र सुखी घडली आहे. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. 1 सेकंड फेकी चुकली आहे. पकड 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 चेंडू पकड. तारांबळ उडाली तारांबळ. अंपायर आय एम कन्फ्युज. एक्झॅक्टली धावा किती घ्यायच्यात? 4 धावा इथे मात्र घ्यायच्यात. क्या बात आहे. म्हणजे प्रॅक्टिस पासून किती वाघिवली संघ दुरावतोय आणि त्यांच्यामधलं जे समतोल आहे ते किती बिघडलं गेलंय याचं उदाहरण पाहायला मिळालं. चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 23 या अंकावर धावफलक. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल जय बजरंग कोलिवली विपक्षात ब्रदर ग्रुप विश्व भारती पाठा. चला बोट टीम कॅप्टन्स आपण 4 षटकांनंतर त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पूर्ण केल्या गेल्या त्या चेंडूवर आणि धावफलक पुढे सरसावत असताना 2 धावेच्या बढतीनं 25 या अंकावर धावफलक. गणेशजी दळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम सन्माननीय गणेशजी दळवी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 या अंकावर धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. पण आधीच्या ज्या चेंडूवर 4 धावा घेतल्या गेल्या होत्या ना, थोडंसं कुठेतरी मात्र फनी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. गोलंदाज कुणाल. पुढचा बॉल यावेळेस पुरेशा एकदा व्हेरिएशन स्विचड अटेम्प्ट केला गेलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्रीच्या पलीकडे. हाही चौकार 4. दिसाया स्मार्ट डॅशिंग हाय. हिरो पेक्षा कमी तो नाही. हिरो पेक्षा कमी तो नाही. हिरो पेक्षा कमी तो नाही. ए दोस्ती यारीत दादान नावाज भारी कमवला. नावाज भारी कमवलाय. नावाज भारी. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. या षटकाचा विचार केला तर मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. पुढचा बॉल यावेळेस खराब चेंडूची डिलिव्हरी. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. नो बॉलची का होईना पण 1 धाव इथे मात्र मिळेल आणि येणारा पुढचा चेंडू इथे मात्र फ्री हिटचा असेल. फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करणं गरजेचं असेल. धावसंख्या 30 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा फ्री हिट कंटिन्यू. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल पंचांचा इशारा त्या पद्धतीचाही पोहोचलाय. धावसंख्या 31 फ्रीडच्या चेंडूवर पाहिजे तशी स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. विजयदादाच्या फ्लेक्सला दिशेने जाणारा चेंडू काय घडता तर फ्री हिटच्या चेंडूवर खरं तर हा चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळणारा इथे मात्र चौकार 4. आलाय नावाचा ट्रेंड माणूस ब्रँड सबके होठो पे नाम. आलाय नावाचा ट्रेंड माणूस ब्रँड सबके होठो पे नाम. या साहिल कुडूस वाल्यानी केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्या. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतायत. क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये. अंतिम क्षणी पोहोचलाय. चांगले क्षेत्ररक्षण आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक संपत क्रमांक 3 चा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या
जाऊन पोहोचते 36-36. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा गेम संपलाय. धावसंख्या 36-36. यावेळेस काय घडलंय? चांगलं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळालं. यावेळेला सिंगल विधी आहे. तिसरं षटक जर का बघितलं महत्वाचं षटक होतं. खराब चेंडूंची डिलिव्हर झाली, त्याच्यावर समाचार घेण्याचाही चांगला प्रयत्न होताना आपण इथून मात्र पाहिलं. पण अंतिम षटक आहे, गणेशला आणले गेले. धावसंख्या 37-37 या अंकावर तर जाऊन पोहोचलंय. पाहूयात काय घडेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गणेश. पुढचा बॉल यावेळेस पुरेशा एकदा बेरकावून द्यायचं होतं. चेंडू निघून जातोय. हाही बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देत असताना चौकार. 4. चांगलं गीत सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालंय. अप्पांचं गीत आपण पाहताय. रविवारच्या दिवसामध्ये सुद्धा नगरसेवक टिटवाळा नगरीच्या आणि उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या बढतीने 41. पुढचा बॉल फेकी निर्धाव कमबॅक सध्या तरी गोलंदाज गणेशच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळालाय. चौकार षटकानंतर खूप वेळानंतर चौकार षटकारच्या नंतर निर्धाव फेकी म्हणजे सध्या तरी कमबॅक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला या चेंडूवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल आहे सरबॅटनं दिशा दर्शवण्याचा प्रयत्न. वळण प्राप्त खेळणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ फलंदाजाला मिळत असताना चौकार. 4. चौकार आपण सध्या तरी पाहताय. चांगले स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक यावेळेस कन्वर्ट होत असताना थोडस वेगामध्ये परिवर्तन करून. एकदा चुकी झाली तर परत ती चुकी करायची गरज काय. एकदा त्याच पद्धतीची चुकी झाली आणि पहा यावेळेस रनआउटची विकेट जरी मिळाली ना तरी 2 धावा ऑलरेडी कन्वर्ट झाल्या होत्या. म्हणजे जी चुकी झाली आहे 22 स्वरूपात मिळणाऱ्या 2 धावा. थँक्यू. लास्ट टू गो. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय गोलंदाज. पुढचा बॉल आहे आणि रनआउटची विकेट. पंच सुद्धा आमचे आनंद लुटतायत या सामन्याचा असं म्हणायला हरकत नाहीये. 0 म्हणजे काहीच मिळणार नाही. षटक संपतं. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्त्यंत धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47. विजयाकरिता 48 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. ऐकवण्याकरिताही जॉईन होतील तुमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील सुनीजी पाटील, व्हॉइस ऑफ पिळंजे. चला टीम जय बजरंग कोलिवली आणि ब्रदर ग्रुप विश्व भारती फाटा आपण त्वरित यायचंय.
वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे भले भले पाहून दादाला. धन्यवाद तेजस धोबी. तर दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जय बजरंग कोलिवली विपक्षात ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा. एक मोठी मॅच आपल्यास भेटी देते. ज्ञानाबाई स्मृती चषक 2025 हा थरार स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपल्यास भेटीत येते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल अंतिम सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करत असताना विराज शेलारचं अर्धशतक, त्यानंतर टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना जय बजरंग सोनटकी टीम आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला. खूप चांगला खेळ राहिला या टीमचा. तर आपण टॉस करणार आहोत. जय बजरंग कोलिवली विपक्षात ब्रदर्स ग्रुप्स विश्वभारती पाटा. धन्यवाद. गणेशजी दळवी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ब्रदर्स ग्रुप विश्वभारती विपक्षात जय बजरंग कोलिवली या दोन्ही संघांदरम्यान आपण टॉस करणार आहोत. विश्वभारती टीमचा कॅप्टन कॉल देतोय. छापा असा कॉल आणि नाण्याची बाजू टीम जय बजरंग कोलिवलीच्या बाजूने लागले. मी दादांना विनंती करतोय आपण टॉस विनिंग कॅप्टनला हे चषक प्रदान करत आहोत. धन्यवाद दादा. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, सकाळचं सत्र आहे, काय निर्णय असेल? बॅटिंग करत असताना कोणाकोण अपेक्षा असतील या मॅच मध्ये? चांगली बॅटिंग केली जाईल, कुठेतरी विश्वभारती पाट्यावर अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. हो नक्कीच. किती धावून जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. धन्यवाद. टॉस हारलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. जे हवं होतं ते वाट्याला आलंय. गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा जो प्रयत्न असेल आणि या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करण्याकरिता कोणते गोलंदाज तू वापरशील? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. राहुल, विकी, आतेश याच्याकडून जास्त अपेक्षा असेल. त्यानंतर चेस करावा लागेल. चेस करत असताना या मॅच मध्ये कोणाकोणा अपेक्षा असतील? मागील स्पर्धेमध्ये कुठेतरी खराब प्रदर्शन राहिला असेल, या मॅच मध्ये कमबॅक करतील? सचिन आणि विकीकडून जास्त अपेक्षा असेल. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय जय बजरंग कोलिवली टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षण करण्याकरिता टीम ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या सत्राला, दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये धाबा बनवलेत 47. दुसऱ्या इनिंगला सुरुवात, पहिलाच बॉल हवेमध्ये, जोरदार अपील आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळते. गोलंदाजाला फलंदाज बाद विकेट मिळते पहिली. आये धडकन लाखो दिलाची बात तोंडावर असते त्याची. आये धडकन लाखो दिलाची बात तोंडावर असते त्याची. अरे कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊची. अरे कोणी बरोबरी करणार नाही आपल्या भाऊची. कोणी बरोबरी करणार नाही आपल्या निलेश भाऊची. कोणी बरोबरी करणार नाही आपल्या निलेश भाऊची.
धन्यवाद डीजे. तर पहिली विकेट मिळते गोलंदाजाला. पहिला बार लाख मोलाचा का म्हटला जातो आणि पहिली विकेट खूप महत्वाची का ठरली जाते हे पहिल्याच बॉलवर दाखवत असताना यज्ञेशला आपण पाहतोय. मुकेशला माघारी परतवले गेले. न्यू बॅटर आपण पाहतोय. रोहिदास आपण पाहतोय. जोहीदास स्ट्राईक एंडला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खाली राहिला होता. त्या दरम्यान एक धाव इथे मात्र कंप्लीट होत असताना बॅटच्या साह्याने ही धाव आली आहे आणि पहिली धाव फलकावर जोडली गेली. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिली धाव दुसऱ्या चेंडूवर आली आहे. इथून मात्र सागर आणि जोईदासला चांगली भागीदारी निर्माण करावी लागेल. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय धावांचा पाठलाग केला जातोय, पार्टनरशिप ही खूप इम्पॉर्टंट असते, महत्वाची असते. ती महत्वाची पार्टनरशिप या दोन्ही बॅटरला इथून मात्र कंप्लीट करावे लागेल, प्रस्थापित करावे लागेल. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली यज्ञेशची. आतापर्यंत एक धाव खर्च केली. पहिल्या बॉलवर मुकेशला माघारी परतवलं गेलं. तिसरा चेंडू टाकण्याकरिता यज्ञेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सागरच्या विरोधात यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, गॅप आहे, तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. साहिलचं एका धावेवर समाधान मानावं लागलं सागरला. सागरचं अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली 2 अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज यज्ञेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. जोईदासच्या विरोधात यावेळेस सरळ स्ट्रोक खेळत असताना मिड ऑनच्या वरनं चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय जोईदासचा बार. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. कुठला पण खटला भाऊ बोलाचा विषय मिटला. माग नाही तो कधीच हटला. तो तयारीसाठी नेहमीच झटला. चौकाराच्या बढतीनं धावपलक जाऊन पोहोचले गेले 6 अंकावर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यज्ञेश पुणेच्या एकदा गोंधळ ट्रॅकवर आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेगच्या वरनं चेंडू निघून चाललाय. अजून एक येतोय सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. 4. हक्के पहिचान आहे नावाची शान वाढवले गावाची. हक्के पहिचान आहे नावाची शान वाढवले गावाची. अरे कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊ. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्राच्या वरनं चेंडूला पाठवलं होतं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडून पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 10. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनवल्यात, म्हणजेच अजून 3 षटकामध्ये 38 धावांची गरज असेल. एकंदरीत सुरुवात चांगली झाली. 10 आल्यात. विकेट जरूर गमावली गेली पहिल्या बॉलवर, मात्र तिथून चांगली बॅटिंग राहिली जोईदासची. आणि पार्टनरशिप खूप महत्वाची असते, तीच जोडत असताना हे दोन्ही बॅटर आपण पाहतोय सागर आणि जोईदास. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो यश पाटीलला आणलं गेले, तर मात्र क्षेत्ररक्षण पहिलावलं गेले. पॉवर प्लेची जी मुभा होती ती मात्र हटवली गेली. इथून मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा बॅटर सागर स्ट्राईक एंडला. चला वेळ दौडू नका, मॅचला सुरुवात करायची. यश पाटील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे मात्र चुकी घडली आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. फॅन फॉलोविंग हाय जबराट, त्याच्याच नावाची आहे हो लाट. त्याच्याच नावाची आहे हो लाट. त्याच्याच नावाची आहे हो लाट. हे मार्केट
राजावानी त्याचा आहे उठाट आज सारेच मानतात रे स्वभावाला नमतात रे चौकाराच्या बढतीनं धावपलक जाऊन पोहोचले गेले 14 या अंकावर. चांगला स्ट्रोक होता परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याचाच मोबदला आपल्याला पाहायला मिळाला 4 धावेचा फलकावर. गोलंदाज यश पाटील पुन्हा एकदा सागरच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार काय देता 4. अरे साऱ्या गाड्यांचा फेमस नंबर 35 यो मानिवली वाला लय झकास बोलतात प्रेमानं भाऊस होती कट्टर दोस्ती यांची निलेश भाऊ सन्याबाईची होती कट्टर दोस्ती यांची निलेश भाऊ सन्याबाईची. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, ताकद झोकली होती. एक टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला होता. लगातारचे 2 चौकार आलेत सागरच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिले असेल तर जोईदच्या बॅट मधून 2 चौकार आले आणि या ओव्हर मध्ये सागरच्या बॅट मधून हे 2 चौकार. यावेळेस खाली राहिला होता. एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. सिंगलच्या बढतीनं धावपलक 19 या आकड्यावर. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूची हाताळणी झाली, 9 धाबा खर्च केल्यात. कमबॅक करावे लागेल या गोलंदाजाला. ज्या पद्धतीने धाबा पहिल्या 3 चेंडूवर 9 खर्च केलेत, कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. तो कमबॅक मात्र गोलंदाजच्या माध्यमातून होईल का, की जोईदास मात्र इथून मोठा स्ट्रोक खेळेल का, हे भरपूर सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. त्याचं उत्तर मात्र तुम्हाला पुढच्या बॉलवर, पुढच्या चेंडूवर मिळेल. गोलंदाज तयार यश पाटील. यावेळेस ऑन साइडला हाफ ट्रॅकरला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हाय तो धमाका ब्लास्ट, षटकार 6. अरे कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊची, कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊची, कोणी बरोबरी करणार नाही आपल्या निलेश भाऊची, कोणी बरोबरी करणार नाही आपल्या निलेश भाऊची. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता, चेंडूला सरळ पाठवलं तर स्वेरली क्षेत्राच्या बाहेर 6 धावे करिता. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 25 या अंकावर. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक 4. आज सारेच मानतात रे स्वभावाला नमतात रे, आज सारेच मानतात रे स्वभावाला नमतात रे. भले भले पाहून दादाला सॅल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून दादाला सॅल्यूट. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. भागीदारी खूप महत्वाची असते. यावेळेस हाफ ट्रॅकर पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. हाईट फॅक्टर राहिलाय. एकत्रितच्या स्वरूपामध्ये धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 30 अंकावर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धावन दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 30, म्हणजेच 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत बनवल्या गेल्या 30 आणि इथून मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 18. दिवसंधी डीजे मास्टरला. सबसे हटके 100% आये हो म्हणतोय जो तो, सबसे हटके 100% आये हो म्हणतोय जो तो. जिथं विषय गंभीर होतो तिथं भाईच येतो, जिथं विषय गंभीर होतो तिथं भाईच येतो, जिथं विषय गंभीर होतो तिथं भाईच येतो, जिथं विषय गंभीर होतो तिथं जादव येतो.
धन्यवाद. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 30. आता मात्र 12 मध्ये आवश्यक आहेत ते 18. चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर मुकेश माघारी परतला गेला, परंतु धावांचा पाठलाग केला जातो तेव्हा पार्टनरशिप ही खूप महत्वाची असते आणि तीच पार्टनरशिप हे दोन्ही बॅटर जोडत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाकरिता कृतिकला आणलं गेलं. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार. हाईल ब्लास्ट धमाका, षटकार 6. हे नाव तुझं अजरामर राहिलं साऱ्यांच्या मनात, नाव तुझं अजरामर राहिलं साऱ्यांच्या मनात. होता रुबाब मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात, होता रुबाब मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला हरवण्यासाठी नाही तर आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सागर या बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. पंचांकडे हलकीशी अपील पाहायला मिळाली, परंतु पंच आमचे अनुभवी नॉट आउट घोषित केलं गेलं. त्यानंतर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 37. 37 या अंकावर धावफलक. 11 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. आई गावदेवी वाघिवली टीम समोर हे लक्ष. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडू पर्यंत पोहोचला गेला. अंदाज चुकला, झेल सुटला आणि जीवनदान मिळाला बॅटरला. दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय बॅटर जोहीदास. संधी होती विकेट मिळवली गेली असती, परंतु जर तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नसतो. तुमचं कौशल्य, तुमची मेहनत, कष्ट ही मैदानाच्या आतमध्ये मोजली जाते, बघितली जाते. संख्या आपण पाहतोय 39. 39. यावेळेस ऑन साईडचा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची एज, स्वतः फलंदाज क्रीज सोडतोय. विकेट मिळते गोलंदाज कृतिकला. दुसरा धक्का जोईदास तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद. ज्ञानाभाई यांना त्यांच्या आठवणीला उजाले देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्ञानाभाई स्मृती चषक 2025 एक देखणं आयोजन आपण पाहतोय. साहिल दादा त्यांचे साथीदार यांच्या आयोजना खातीर ही स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. खूप चांगलं आयोजन. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बावेश. यावेळेस संधी आहे, संधी बनवली गेली. बावेशला मात्र माघारी परतवलं गेलंय. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. झुकेगा नहीं कभी किसी के सामने, ऐसा है भाई जरूले, ऐसा है भाई जरूले, ऐसा है भाई जरूले. और लाइफ स्टाइल भाई चिकड़क है तो सक्सेस फूले. अरे भाई जी अलग नरी तजलग रुबाबदार शोभतो, भाई जी अलग नरी तजलग रुबाबदार शोभतो. जिथं विषय गंभीर होतो तिथं भाईच येतो. बॅक टू बॅक 2 विकेट मिळत आहेत. च्या पद्धतीने पाहिलं तर अगोदरच्या चेंडूवर जोईदास परतला गेला. न्यू बॅटर मैदानात आला, तो सुद्धा रनआउटच्या स्वरूपामध्ये परतला गेलाय. कमबॅक केलं जाईल का आई गावदेवी पिळंजे टीमच्या बाजूनं? मात्र भरपूर सारं चांगलं काम करावं लागेल. चांगली मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ही मेहनत मात्र या गोलंदाजाला करावी लागेल. इथून यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळत असताना डीप मध्ये बॅकअप दिलं जाते.
त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 41 एकंदरीत 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. 41 बनवल्या गेलेत, म्हणजेच इथून 6 चेंडू मध्ये विजयाकरिता धाबा आवश्यक आहेत त्या 7. 6 चेंडू 7 असं समीकरण. अंतिम षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल गोलंदाजी ट्रॅकवर, जरूर फलकावर साधं आणि सोपं समीकरण वाटतंय, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. आपण अनेक स्पर्धेमध्ये अनेक मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 1 चेंडू मध्ये 6 झालेत, 6 चेंडू मध्ये 6 सुद्धा झालेले नाहीत. म्हणजे क्रिकेट हा असा खेळ आहे की प्रत्येक वळणावर वलन घेणारा खेळ आहे. मात्र इथून मात्र कोणता संघ वलन घेईल की ज्या पद्धतीने आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आई गावदेवी वाघिवली टीमची, त्या पद्धतीने हा 7 धावा कंप्लीट केल्या जातील का, की मात्र अंतिम षटकामध्ये मॅजिकल गोलंदाजी करत असताना या 7 धावा डिपेंड केल्या जातील का. बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. 6 चेंडू 7चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. साहिलला आणलं गेलंय. 4थ्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय आणि पहिला चेंडू डॉट राहिलाय. म्हणजेच आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 7. 5 चेंडू 7 असं समीकरण. मी अगोदरच म्हटलं होतं की या क्रिकेट विश्वात असं आपण अनेकदा पाहिलंय. यावेळेस फुलटॉस आहे, ऑन साइडला टर्न केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यश पाटील कडून पाहायला मिळालं. एकच धावेवर सागरला समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 42. आता मात्र 4 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 6. परंतु सागर आणि न्यू बॅटर आपण पाहतोय प्रणय. यावेळेस प्रणयला स्ट्राईक आणलं गेलंय. सागर या बॅटरवर खूप मदार असेल ह्या मॅचची. ज्या पद्धतीने पाहिलं तर या धाबा कंप्लीट कराव्या लागतील या बॅटरला. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, पोहोचला गेलाय परंतु झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटर प्रणयला मिळतोय. झेल घेतला असता तर परिणाम वेगळं पाहायला मिळालं असतं. जे समीकरण होतं ते कुठेतरी मोठं होत गेलं असतं. परंतु जर तर या गोष्टीला मात्र मैदानाच्या आतमध्ये तारा नाहीये. चुकी घडली आणि त्याचाच मोबदला 2 धावेचा राहिला. धावसंख्या 2च्या वरतीनं जाऊन पोहोचली गेली 44. तर मात्र 3 चेंडू विजयाकरिता 4 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. आपण विचार केला तर पहिला चेंडू डॉट राहिला, त्यानंतर सिंगल आली. 3ऱ्या चेंडूवर झेल घेतला असता तर त्या 2 धावा वाचल्या असत्या आणि 4था चेंडू सुद्धा डॉट गेला होता. म्हणजेच गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षकाने चांगली साथ दिली असती तर हे चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 4 असं समीकरण. अजून एक चेंडू चांगला पाहायला मिळालाय, निर्धाव राहिलाय. तर मात्र मैदानाच्या आतमध्ये जे समीकरण साधं आणि सोपं होतं ते मात्र आता कठीण होत चाललंय. 1 चेंडू 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी वाघिवली टीम समोर. मी अगोदरच म्हटलं होतं की कुठलंही समीकरण मैदानाच्या आतमध्ये साधं आणि सोपं नसतं. ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट, मेहनत, धाडस, जिद्द हे सर्व काही करावं लागतं. ही धाडस मात्र करावं लागेल या बॅटरला. 1 चेंडू 4 धावा. गोलंदाज साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निघून चाललाय. 1 धाव कंप्लीट झाले आणि 1च धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. विजय साजरा केला जातोय. आई गावदेवी पिळंज टीम अभिनंदन. हार्ड लक टू आई गावदेवी वाघिवली टीम.
त्याला बघतात सलाम करती न्याराच त्याचा योमान त्याला बघतात सलाम करती न्याराच त्याचा योमान आहे साऱ्यांचा जीव की प्राण राधा विजय गोल्डन. धन्यवाद डीजे. चला आई गावदेवी वाघुली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी त्याच पद्धतीनं